काही सांगतात मनमत स्वामी, निजू नका, जागा जागा. आता 9:30-10 वाजली, आता काय जागा जागा. आता आमची आसनं बदलायची वेळ आली आहे की नाही. सांगायचा संदर्भ, संत आपल्याला वारंवार शहाणं करण्याचा प्रयत्न करतात. आपल्यावर सगळ्यात मोठा उपकार कोणाचा आहे? आई वडिलांचाही नाहीये, नातेवाईकांचाही नाहीये, कितपत देवाचा सुद्धा नाहीये, पण संतांचा फार मोठा उपकार आहे. आपल्या सगळ्यात मोठा उपकार कोणाचा असेल तर संतांचा आहे. जर संत या पृथ्वी तलावर अवतरित झाले नसते तर आपण आजच्या परिस्थितीला माणूस म्हणून जगलो नसतो. आपल्याला माणूस म्हणून जर जिवंत ठेवला असेल तर संतांनी ठेवलंय. संत वारंवार आपल्याला आपल्यासारखं होऊन आपल्याला शहाणं करण्याचा प्रयत्न करतात. म्हणून संतांना, सद्गुरूंना माऊली असं म्हणतात. देवाला माऊली म्हणलंय का? देवाला माऊली हा शब्द आला का? कोणाला आला? संतांना आणि सद्गुरूला. का तर संत हे बापाचंही काम करतात आणि आईचंही काम करतात. आई वडिलाला वाटते की नाही आपलं लेकरू या ठिकाणी हुशार व्हावं, प्रगतिकारक व्हावं, उच्च शिक्षित व्हावं, करिअर चांगलं करावं, त्याचं भविष्य घडावं, 4 लोकांनी समाजाने त्याचं नाव घ्यावं, त्याचं नाव लौकिक व्हावं, सगळ्याला वाटते की नाही. तशाच प्रकारचं या ठिकाणी संतांना वाटतं की हे जीव उद्धरून गेले पाहिजे. हे संसारात गटांगळ्या खात आहेत. या गटांगळ्या खाण्यामध्ये याला गोड वाटायले, गोडी वाटायली आहे, पण याच्यामध्ये याचा विनाश आहे, याचा घातक, याचं आयुष्य उद्ध्वस्त व्हायलंय. याचं कुठेतरी त्या परमपदाला आयुष्य प्राप्त झालं पाहिजे, याच्या जीवनामध्ये आत्मकल्याणाचा मार्ग मिळाला पाहिजे, म्हणून आपल्याला जागा करण्याचा प्रयत्न करतात. निजू नका, जागा जागा, पुढे आहे बहुदगा, लक्ष 84चा फेरा जेने चुके ऐसे करा. काय सांगतात? शेवटी संतांनी तुम्हाला कर्म करायला सांगितले की नाही? ऐसे करा. करायचं म्हणलं की काय आलं? कर्म झालं. मग काय करा? एक घर जावाई होता, इथं कोणी असेल घर जावाई तर क्षमा असावी बरं, त्यांना म्हणत नाही. मी एक दृष्टांत सांगतोय तुम्हाला. एक घर जावाई होता, माणसाने घर जावाई